कुठे आहे तो स्टॅम्प पेपर? आम्ही खरं तर तोच स्टॅम्प पेपर घ्यायला गेलो होतो, पण आम्हाला सापडला नाही. रणवीराजे, आम्हाला सहजासहजी सापडलेले स्टॅम्प पेपर्स तुम्हाला नाही सापडले? हे अशाच वेळी होऊ शकतं ज्यावेळी तुम्ही तिथे गोंधळला असाल किंवा चोरून तुम्ही तिथे गेला असाल आणि कदाचित कोणाची तरी चाहूल लागली असेल म्हणून तुम्ही तिथून पळून गेला असाल आणि कदाचित ती चाहूल आमचीच असावी. हे बघ साक्षी, तो स्टॅम्प पेपर आम्हाला दे. आम्ही त्याच्यासाठीच तिकडे गेलो होतो. जोपर्यंत नताशा सापडत नाही तोपर्यंत ते स्टॅम्प पेपर्स पोलीस कस्टडीतच राहते. हे बघा, पोलिसांची एक नजर असते आणि ती नजर आम्हाला सांगते की नताशाचा खून झालाय. आमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर या घरची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. मग तुझ्या बहिणीने म्हणजे या घराच्या सुनेने अशा वेळेस काय करायचं ते तूच ठरव. थँक्स फॉर युअर ॲडवाइस मिस्टर रणवीरराजे. माझी बहीण काय आहे ते तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती. येते मी. उशिरा रात्री घरी येणं नाही आवडलं तुझ्या बाबांना. हे बघ मॉम, मी उशिरा आलो म्हणून नाही ते रागवले. त्यांचा खरा राग केतकीच्या डॅडवर आहे आणि मी त्यांच्या सोबत होतो ना म्हणून ते चिडले. हे एवढं कळतं ना तुला, मग का वागतोयस तसं? अगं, मला आवडतं त्यांच्या सोबत वेळ घालवायला आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला मुळीच वाटत नाही. हे बघा अमोल, तुझे बाबा. मला झोप आली. हॅलो, ऍडव्होकेट रणजित सरपोतदार बोलतोय. आपण? आम्ही रणवीरराजे शिर्के बोलतोय. ओ माय गुडनेस सर, आय कांट बिलीव्ह तुम्ही स्वतः फोन केला. हो, कामच तसं होतं. आम्हाला तुमची भेट हवी आहे. आत्ता येतो. कुठे भेटायचं तेवढं सांगा. वेळ आणि जागा आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. सर, मी आपल्या फोनची वाट बघतोय. बाय. एवढा खुश का दिसतोयस? अगं, तुझा विश्वास बसणार नाही. ओळख, गेस कुणाचा फोन होता? काय असेल तुझ्या एखाद्या मोठ्या क्लायंटचा, दुसरं काय? हा, क्लायंट मोठा तर आहेच ग, पण ही व्यक्ती माझ्या इतर क्लायंट पेक्षा वेगळी आहे. वेगळी? हा, कळू दे तरी अशी कुठली वेगळी व्यक्ती आहे? रणवीरराजे शिर्के. व्हॉट? तुला सांगतो, आतापर्यंत माझे क्लायंट्स आहेत ना, बिझनेसमॅन होते, रिच होते, पण रणवीरराजे शिर्केंसारख्या माणसाने मला फोन केलाय. दॅट्स रिअली ग्रेट. वकिलाकडनं दत्तक करून घेण्याचे कागदपत्र करण्याचे साईमा का घाई करतात आम्हाला खरंच कळत नाही. आमच्या बोलण्यावर विश्वास नाही का त्यांचा? तुला माहिती आहे साक्षी, केतकीचे बाबा कसे आहेत ते. एकतर आपण अमोलच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडून कर्ज घेतलंय. त्यांना आता असंच वाटत असणार की त्यांनी आपल्यावर खूप मोठे उपकार केलेत. मग अमोलचे असं सारखं तिकडे जाऊन बसणं योग्य आहे का? आणि मुळात मला नाही आवडत त्यांनी असं रोज तिकडे जाऊन बसणं. आम्ही त्याला दत्तक घेणं ही नुसती एक फॉर्मॅलिटी आहे. मग त्याची एवढी घाई कशासाठी? प्रियदर्शनी, आम्हाला यात चुकीचं काहीही वाटत नाही. साईमा, प्रश्न मुळातच बरोबर किंवा चूक असण्याचा नाहीच आहे. प्रश्न मनांचा आहे, भावनांचा आहे. विक्रम भाऊजींना असं वाटतंय की आपण त्यांच्यावर विश्वास दाखवत नाही आहोत. आमचा आदित्य राजे आणि देवयानीवर पूर्ण विश्वास आहे, पण रणवीर राजेंवर आमचा विश्वास नाही. पण आता ते राजे खुशीनं तयार झालेत, आनंदाने मान्य केलंय त्यांनी. त्यांनी जरी हा निर्णय मान्य केलेला असला तरी कागदपत्रही तयार व्हायलाच हवी. आदित्य राजेने आमच्याबद्दल गैरसमज करून घेतलाय. आम्ही त्यांच्याशी नक्कीच बोलू, पण कागदपत्र मात्र तयार होतीलच. जी सर, येतो.